नमस्कार. स्वामींचं एक वचन वाचनामध्ये आलं की जीवनामध्ये कुठलंही वळण आलं तरी तू स्थिर राहा, शांत राहा. हे आपण वाचतो आणि आपल्याला वाटतं की खरंच आपण राहायला पाहिजे. कुठलंही वळण आलं म्हणजे काय, तर आपल्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही किंवा आपल्याला नकार आला, कुणीतरी आपल्याला नाही म्हणालं, काहीतरी होईल असं आपल्याला वाटलं आणि तिथून नकाराची घंटा वाजली. हे आपल्याला कधी अपेक्षितच नसतं आणि त्यामुळे हे अनपेक्षित वळण जर आपल्या आयुष्यात आलं तर आपण हडबडून जातो, गोंधळून जातो आणि मग मन बेचैन होतं, काय करावं ते सुचत नाही. आणि मग या मनस्थितीमध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात, चुकीच्या कृती घडतात, चुकीचं वागलं जातं, चुकीचं बोललं जातं आणि मग जीवनाची नौका कुठेतरी भलत्याच दिशेला जाते. पण मग आपले गुरु स्वामी सांगतायत की स्थिर राहा. हो, मान्य. पण ह्याच्याकरता ज्या मनाच्या वृत्ती आवरायला पाहिजे, अचानकपणे आलेला हा जो नकार आहे ते पचवायची मला ताकद आली पाहिजे. अचानक आलेलं हे वळण हाताळण्याकरता लागणारी क्षमता मला आली पाहिजे. मग हे सगळं येण्याकरता माझ्या मनाच्या स्थितीवर मला काम केलं पाहिजे. मनाला जो धक्का बसलाय अचानकपणे, त्याच्यातून विवेक बुद्धीने मला विचार केला पाहिजे. माझीच जी काही सिच्युएशन आता माझ्या आयुष्यात आलेली आहे, जी काही परिस्थितीला मी सामोरी जाते किंवा जातोय, तर त्या वृत्तीला तटस्थपणे बघून नक्की योग्य काय, अयोग्य काय आणि अचानक या धक्क्यामुळे जी माझी पहिली प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे, मग ती रागाची असेल, त्याच्यामुळे एखाद्याचा पूर्वग्रह निर्माण झालाय किंवा त्याच्यामुळे मी हतबल झालोय, असहाय्य झालोय, तर त्या पहिल्या प्रतिक्रियेला त्यातून कृती न करता शांतपणे थांबून विचार करून, चिंतन करून अतिशय योग्य कृती माझ्याकडनं झाली पाहिजे. ही आलेली अचानक आलेलं हे वळण मी अतिशय सक्षमपणे हँडल केलं पाहिजे, हाताळलं पाहिजे. मग त्याच्याकरता आधी पहिल्यांदा माझ्या मनाला हा जो काही धक्का बसलाय, माझ्या मनाला हे जे काय हडबडले, मी गडबडले, ते मला स्थिर करण्याची गरज आहे. आणि मग त्याच्याकरता मी काय केलं पाहिजे मन स्थिर करायला, तर अर्थातच माझ्या या भावनांचं संतुलन करण्याची मला अत्यंत गरज आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे ज्या काही नकारात्मक भावनांची ऊर्जा वाढली आहे, त्याचा प्रभाव माझ्या विचारांवर वाढलाय, माझ्या कृतीवर वाढलाय, माझ्या प्रत्येक व्यक्तिमत्वातून तो दिसायला लागलाय. नकळतपणे अनेक गोष्टी माझ्याकडनं होऊ लागल्या आहेत, त्या थांबवायला हव्यात आणि स्थिरपणे या गोष्टीचं अवलोकन करायला हवं. तर आणि तरच स्वामी मला जे काय सांगतायत त्यानुसार कृती माझ्याकडनं घडेल. आणि मग हे सगळं करण्याकरता मुळात मला माझ्या मनावरती काम केलं पाहिजे. कसं काम केलं पाहिजे, तर माझ्या मनाशी संवाद साधला पाहिजे, माझ्या मनाशी बोललं पाहिजे. माझ्या पेशींच्या स्मृतींमध्ये ज्या असंख्य भावनांच्या लहरी उमटतायत, नको असलेल्या भावना उमटतायत, त्या भावनांना मी शांत केलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे, त्यांचं संतुलन केलं पाहिजे आणि मग विवेकाने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. पण हे सगळं बोलायला सोपं आहे, हे सगळं मनामध्ये माझ्या आहे, पण मग त्याचं ज्ञान मला पाहिजे. माझी इच्छा आहे की मला असंच वागायचं आहे, मला स्वामींच्या वचनानुसार गडबडून नाही जायचं आहे, माझा विश्वास आहे ते माझ्या पाठीशी आहेत.
मग त्यामुळे योग्य कृतीच माझ्याकडनं घडली पाहिजे. पण मग त्याच्याकरता लागणारं जे ज्ञान आहे ते आधी मला पहिल्यांदा मिळालं पाहिजे. तो अवेअरनेस, ती जाणीव मला आली पाहिजे. आणि मग ही जी ज्ञानशक्ती आहे, माझी जी इच्छा आहे की मन स्थिर करणं, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वागणं, त्याच्याकरता लागणारं ज्ञान मला आलं पाहिजे. आणि ते ज्ञान कसं येईल, तर ही पूर्वस्मृती पद्धतीची जी मेडिटेशन्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली ते करा. नकार पचवण्यासाठी लागणारी ताकद येण्याकरता, अपेक्षाभंगाचं दुःख सहन करून त्याच्यावर मात करण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता हे मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल. स्वामींच्याच प्रेरणेनं आलेली पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ही मी तुम्हाला आधी मागच्या अनेक एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. त्याविषयी तुम्हाला जर त्याविषयी माहिती नसेल तर स्वामींच्या मार्गदर्शनाने मिळालेलं मला जे काय आहे ते माझे गुरु स्वामी समर्थ या एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती कुठेही स्वामी समर्थ हे तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ती त्याच्याविषयी माहिती मिळेल. तर त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेली ही मेडिटेशन सेट ती नक्की ऐका. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली आहे. बरं, ही एकदा ऐकून नाही तर कमीत कमी 21 वेळा तरी तुम्हाला ऐकायला लागतील. ती जरूर ऐका. स्वतःच्या मनावर काम करा आणि या भांबावलेल्या स्थितीतून बाहेर पडण्याकरता लागणारी ताकद मिळवा. म्हणजे काय होईल की तुमची जी इच्छा आहे त्याच्यातून बाहेर पडायचा ज्ञान तुम्हाला येईल, जाणीव येईल या मेडिटेशनमधनं. आणि मग योग्य प्रकारे कृती तुमच्याकडनं घडेल. आणि अशा रीतीने तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकाल. अचानकपणे जे काही वळण आलेलं आहे आयुष्यात ते समर्थपणे हँडल करू शकाल, हाताळू शकाल. एवढीच माझी कळकळीची विनंती. धन्यवाद.